तर साधारणतः आपल्याला पाहायचं आहे महाराष्ट्रातील नेमकं पंचायत राज कशा पद्धतीनं कार्य करत आहे, त्याचबरोबर पंचायत राजचा विकास महाराष्ट्रातील हे या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर महाराष्ट्रात MH महाराष्ट्र, तर महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने विकास झालेला आहे, तर महाराष्ट्रामध्ये 2011 पासून महिलांना 33% आरक्षण. कशामध्ये? हे पूर्वी होतं 33%, तर ते झालेलं आहे आता 50% आरक्षण. पूर्वी आता विचारलं जाऊ शकतं की पूर्वी 2011च्या पूर्वी किंवा 2000 इसवी सन दिलं जाईल 2010-2009 किती टक्के आरक्षण होतं, तर आपल्याला जर 2011 जर माहीत असेल तर आपल्या लक्षात येत आहे की 50% आरक्षण झालेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. PRC पंचायत राज संस्थेमध्ये 50% आरक्षण. तर महाराष्ट्रामध्ये मुंबई ग्रामपंचायत कायदा, मुंबई पूर्ण लिहूया, मुंबई ग्रामपंचायत कायदा हा 1958 पासून आहे, म्हणजे 1958 नुसार कार्य केलं जातं, अस्तित्वात आहे. आता नवं नाव महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा असं आहे. नवे नाव महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा. त्याच्यानंतर पंचायत समिती PS प्लस ZP जिल्हा परिषद यांचा कायदा 1961 पासून 61 ने कार्यभार चालतो. त्याच्यानंतर शिफारस कोणाची आहे? ही शिफारस आहे वसंतराव नाईक समिती ची शिफारस. 1961 चा कायदा. महाराष्ट्र हे MH महाराष्ट्र हे 9वे राज्य ठरले काय? PRC लागू करणारे, पंचायत राज कमिटी लागू करणारे कितवे? 9वे राज्य ठरले. त्याच्यानंतर ग्रामपंचायतमध्ये GP ग्रामपंचायतमध्ये बँकिंग सुरू करणारे पहिले राज्य महाराष्ट्र. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आणखीन काही गोष्टी या ठिकाणी पंचायत राज कमिटीमध्ये विकास पावलेले आहेत. ग्रामपंचायत GP, पंचायत समिती PS प्लस ZP या सर्व सदस्यत्वाचं वय हे 21 आहे आणि मतदानाचं वय सर्वांचं
मतदान वय हे 18 आहे. आणि इथं जर कमाल वय विचारलं तर कमाल वयाची 8 या ठिकाणी नाही. कमाल, किमान, किमान म्हणजे सर्वात कमी, किमान आणि कमाल 8 नाही. त्याच्यानंतर त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीने आरक्षण दिले गेले आहे. सगळ्यात महत्वाचं, निवडणूक आयोग 5 वर्षांनी निवडणुका घेतो. कलम 243 के नुसार या ठिकाणी काय, निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्रामध्ये राज्य दर 5 वर्षांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतच्या निवडणुका घेतो. मुख्य पदाधिकाऱ्यांना आरक्षण लागू होते. आरक्षण मुख्य पदाधिकाऱ्याला म्हणजे कोणाला आरक्षण हे मुख्य पदाधिकाऱ्याला म्हणजे कोणाला, सरपंचाला असते, त्याचबरोबर सभापतीला असते. मग हे खालचे जे आहेत उपसभापती, उपसरपंच, तर अशांना काय आहे, आरक्षणाचा लाभ मिळत आहे. मुख्य पदाधिकाऱ्याला आरक्षण आहे. उदाहरणार्थ सरपंच मुख्य पदाधिकारी आहे गावचा, म्हणून आरक्षण लागू होते. त्याच्यानंतर महिलांना 50% आरक्षण दिलेलं आहे पहिल्या सुरू. ओबीसींना आरक्षण, महिला 50% आणि ओबीसी 27% आरक्षण. त्याच्यानंतर मतदाराचं वय 18 वर्ष लिहिलेलं आहे. कमाल इथं पण 8 नाही. त्याच्यानंतर गैरवर्तन, नियमित भ्रष्टाचार, कामात अनियमितता झाल्यास पदावरून हटवता येतं. अविश्वास मांडता येतो. अविश्वास सरपंच झाल्यानंतर 2 वर्ष मांडता येत नाही. आणि सदस्य असेल तर 6 महिन्यात नंतर त्या ठिकाणी काय करता येतं, 6 महिन्यानंतर
अविश्वास मांडता येतो. तर आपण या ठिकाणी महाराष्ट्रात पंचायत राज हे कशा पद्धतीने कार्य करतं, 2011 पासून महिलांना या ठिकाणी 50% आरक्षण, पूर्वी 2011च्या पूर्वी 33% आरक्षण होतं. मुंबई कायदा म्हणजे ग्रामपंचायत कायदा हा मुंबई ग्रामपंचायत GP ग्रामपंचायत कायदा 1998 नुसार कार्य करतो आणि त्याचं नवीन नाव महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचा कार्यभार महाराष्ट्रामध्ये 1961 नुसार आणि ते वसंतराव नाईकच्या शिफारशीनुसार स्वीकारण्यात आलेले आहे. महाराष्ट्र हे नवं राज्य पंचायत राज कमिटी स्वीकारणारे ग्रामपंचायतमध्ये बुकिंग सुरू करणारे, बँकिंग सुरू करणारे पहिले राज्य महाराष्ट्र आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या सदस्याचं वय हे 21 वर्षे आहे किमान, म्हणजे कमीत कमी. जास्तीत जास्त वयाची अट नाही. मतदानाला देखील कमीत कमी 18 वर्षे पाहिजे, जास्तीच्या वयाची गरज नाही. 73व्या घटनादुरुस्तीने या ठिकाणी महाराष्ट्रात आरक्षण दिलं जातं. राज्य निवडणूक आयोग दर 5 वर्षांनी घेतलं जातं. ते कलम 243K. आरक्षण मुख्य पदाधिकाऱ्याला असतं. उदाहरणार्थ सरपंच, सभापती यांना आरक्षण असतं, बाकीच्यांना आरक्षण नसतं. उदाहरणार्थ कुणाला उपसरपंचाला वगैरे आरक्षण नसतं. तर महाराष्ट्रामध्ये महिलांना 50% आणि या ठिकाणी OBC समुदाय जो आहे त्यांना 27% आरक्षण दिलं जातं आणि अविश्वास दाखल करता येतो. परंतु सरपंचावर निवडीनंतर 2 वर्षानंतर काय केलं जात नाही, 2 वर्षापर्यंत या ठिकाणी अविश्वास दाखल करता येत नाही. सदस्यावर 6 महिन्यानंतर अविश्वास दाखल करता येतो. अशा पद्धतीचं हे काय पंचायत राज महाराष्ट्रात कशा पद्धतीने काम करतो याची आपण माहिती घेतलेली आहे. थांबूया. महाराष्ट्रातील पंचायत राज कशा पद्धतीने काम करतो ते आपण या घटकामध्ये पाहणार आहोत. तर 2011 पासून या ठिकाणी महिलांना आरक्षण दिलं जातं. पंचायत राज समितीमध्ये 50% आरक्षण, जिल्हा परिषद, ZP, पंचायत समिती प्लस ग्रामपंचायत या ठिकाणी, तसेच नगरपालिका, महानगरपालिका या सर्व ठिकाणी अशा पद्धतीनं आरक्षण दिलं जातं. मुंबई ग्रामपंचायत पंचायत राजची माहिती पाहत आहोत. तर महानगरपालिका हा विषय वेगळा आहे. तो घटक नगरपालिकेमध्ये येतो. तर मुंबई ग्रामपंचायत कायदा हा 1958चा आहे, त्याच्यानुसार कारभार पाहतो. आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद कायदा 1961 नुसार चालतो, जो की वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार कार्य केलं जातं, स्वीकारलेले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र हे नवं राज्य आहे, जे की या ठिकाणी पंचायत राज लागू करणारं राज्य, ग्रामपंचायतमध्ये बँकिंग सुरू करणारं पहिलं राज्य आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये सदस्याचं वय हे 21 वर्षे असावं किमान, कमालला 8 नाही. मतदानासाठी 18 वर्षे वय असावं, कमालला काय नाही, 8 नाही. 73व्या घटनादुरुस्तीनुसार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आरक्षण दिलेलं आहे. राज्य निवडणूक आयोग दर 5 वर्षांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये निवडणुका घेतो आणि काम करतो. त्याचबरोबर ते कलम 243K आरक्षण मुख्य पदाधिकाऱ्याला असतं. उदाहरणार्थ सरपंच, सभापती यांना असतं. बाकीचे उपपदाधिकाऱ्याला म्हणजे उपसरपंच किंवा उपसभापती यांना आरक्षण नसतं. आरक्षण महाराष्ट्रामध्ये महिलांना 50% आहे 2011 नुसार आणि OBC समुदायाला 27% आहे. त्याचबरोबर अविश्वास दाखल करता येतो सरपंचावर, परंतु निवडीनंतर 2 वर्षापर्यंत दाखल करता येत नाही. सदस्यावर 6 महिन्यानंतर अविश्वास दाखल करता येतो. अशा पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्रातील पंचायत राज कार्य करतो, हे आपल्याला सर्वांना माहिती पाहिजे. तर छोट्या छोट्या गोष्टी येतात, या सर्व आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कुठलंही या ठिकाणी काही विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये, आपल्याकडे 100% असणं आवश्यक आहे. त्यामुळं आपण ट्रिक्सच्या माध्यमातून ज्या ठिकाणी नकाशाचा वापर जमत नाही त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण लाईनिंग करून नोट्सच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हे घटक पोहोचवत आहोत. सर्व परीक्षेला सगळ्या
परीक्षा यामध्ये अंतर्गत हे ज्ञान आहे. त्याच्यामुळं कुठलीही गोष्ट यातली सोडू नका असं मी तुम्हाला विनंती करतो. आणि जर चॅनल आवडले असेल तर शिवाजी बुतीकर यूट्यूब चॅनल हे आपल्या मित्रांना, आपल्या परिवारातील घटकांना पाठवा, त्याचा लाभ घेण्यास सांगा. आपल्या या यूट्यूब चॅनलचं वैशिष्ट्य आहे नकाशातून शिक्षण हे आनंदी शिक्षण. याच्यामध्ये बोर होणारे काही घटक तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार नाही किंवा अतिरिक्त एक्स्ट्रा काही पोहोचवणार नाही. जे महत्त्वाचं आहे, ज्या ठिकाणी चुका होतील त्या ठिकाणी आपण सुधारण्याचा प्रयत्न करूया, परंतु ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माझी इच्छा आहे. धन्यवाद. थांबूया.